आपण पाहतात लोकसंदेश न्यूज। तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी। चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। रोहा तालुक्यातील चिल्हे येथे कल्पेश लोखंडे व विनायक शिंदे यांच्या घरासमोरील अंगणात असलेल्या औदुंबराच्या वटवृक्षाखाली 31 मार्च रोजी रात्री 8 ते 9च्या सुमारास भयानक विषारी साप अथवा कोब्रा जातीचा नाग चक्क तासाहून अधिक काळ ठाण मांडून बसला होता। या रस्त्यावर नेहमी रहदारी असते, परंतु रात्रीची वेळ असल्याकारणाने कुणाचेही लक्ष त्याकडे गेले नाही। तदनंतर कल्पेश लोखंडे यांच्या पत्नी सौ कावेरी या काही कामानिमित्ताने शेजारी जाऊबाईकडे जाण्यास निघाले असता अचानकपणे त्यांचे लक्ष औदुंबराच्या वटवृक्षाकडे गेले व त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता शेजारील विनायक श्याम लोखंडे, संदेश महाडिकसह अनेक जण गोळा झाले। यांनी जवळून बघता क्षणीच साऱ्यांच्या आवाजाने हा भयानक विषारी साप शेजारील विनायक शिंदे यांच्या घराच्या जिन्यात जाऊन बसला। त्यामुळे तात्काळ खाम पंचक्रोशीतील सर्पमित्र अजय भोसले हे ताबडतोब घटनास्थळी येऊन आपल्या जीवाची बाजी लावत या सापाचे जीव वाचवत त्याला जीवदान देत दूरच्या जंगलात सोडण्यात आले। लोकसंदेश न्यूजसाठी रोहाहून श्याम लोखंडे।